नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंके आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार अंगणवाडी सुपरवायझर परिवीक्षिकेची तयारी करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्याकरिता खुश खबर आहे. त्यांच्या वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी घेतलेला आहे. त्या संदर्भात त्यांनी जे काही माहिती दिलेली आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, परीक्षा कधी होणार आहे, काय दिलासा तुम्हाला दिलेला आहे. तर आपण व्हिडिओ पाहण्यापूर्वी पहिल्यांदा लाईक करा, चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. आपल्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे. चला तर मग या ठिकाणी आपल्या महत्वाच्या संदर्भात बॅच संदर्भात माहिती देऊया आणि नंतर जे अपडेट आलेलं आहे ते तुम्हाला सांगण्यात येणार आहे. बघा, आपल्याकडे अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरती 2026 करिता ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. म्हणजे रेग्युलर सुद्धा बॅच आहे सरळ सेवेकरिता. आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे, प्लस ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले अशा महिला भगिनीसाठी सुद्धा डिपार्टमेंटची तयारी करून घेण्याकरिता स्पेशल बॅच या ठिकाणी सुरू करत आहोत. ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. म्हणजे तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही लेक्चर बघू शकता. तसेच आपल्याला पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही, सगळ्या विषयाच्या नोट्स आपण तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये देणार आहोत. म्हणजे पुस्तक विकत घेण्याची आवश्यकता नाही, तो सुद्धा खर्च आणि वेळ तुम्हाला तुमचा वाचणार आहे. यामध्ये आपण पीवायक्यू झालेले क्वेश्चन पेपर सराव करून घेणार आहोत. दर महिन्याला झूम मीटिंग घेतली जाणार आहे, तुमचा फॉलोअप घेतला जाईल. अभ्यास वगैरे कसं चालू आहे, प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल. लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. तर ही बॅच आयसीडीएस क्वेश्चन विषय असेल सर्व विषयामध्ये शिकवले जाणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 हा नंबर आहे माझा अकॅडमीचा आहे. मी तुम्हाला यावरती तुम्ही कॉल केल्यानंतर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सेंड करेल, किंवा त्याच्यावरती अजून जर काही प्रश्न असतील तुमचे तर ते सुद्धा सांगितले जाणार आहेत. किंवा ऍपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथनं सुद्धा तुम्हाला ऍप डाउनलोड करता येईल, तिथनं सुद्धा बॅच जॉईन करता येईल. प्लस आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन होण्याकरिता रिक्वेस्ट सेंड करायची आहे. तर आपल्या जास्त वेळ नाही घेता, बघा आदिताई तटकरे काय म्हणतायत या ठिकाणी. त्यांचं जे काल जे मीटिंग झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अंगणवाडी महिला संघटना आहे, मजदूर संघाचे अध्यक्ष आहेत, किंवा विकास सेवा योजनेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती माधवी सर देशमुख आहेत. यांच्या समवेत ही बैठक पार पडलेली आहे. आणि या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे ते तुम्हाला वाचून या ठिकाणी मी दाखवतोय. तर शेवटपर्यंत आणि शांतपणे तुम्ही ऐका. माननीय आदितीताई तटकरे यांच्या अकाउंटला, त्यांनी ट्विटर अकाउंटला टाकलेला आहे, ते आपल्याकडे आलेलं सुद्धा आहे, पेपरला माहिती आहे. अंगणवाडी परिवीक्षिका, ओके, अंगणवाडी परिवीक्षिका या महिला आणि बाल विकास विभागाच्या कणा आहेत. ओके, कणा आहे. या पदासाठी वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत, जे वयोमर्यादे संदर्भात आपली खूप दिवसापासून संघर्ष चालू होता, त्यामुळे जी मागच्या वेळेस जाहिरात आली ती पेंडिंग आहे, अजून परीक्षा झालेली नाही, तर ती परत होणार आहे. ओके, ग्रामीणची वेगळी, शहरीची वेगळी आणि सरळशीची सुद्धा जाहिरात येणार आहे. बघा काय म्हणताय या ठिकाणी, वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत अनेक उमेदवारांनी मागणी केली होती, निवेदन सादर केले होते. याबाबत आज भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत बैठकीच्या माध्यमातून काय करण्यात आलेली आहे, चर्चा करण्यात आलेली आहे. अंगणवाडी परिवीक्षिकावर असलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यांना मिळणाऱ्या भविष्यातील संधी यांचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने वयोमर्यादेची अट शिथिल करण्याबाबत, म्हणजे 45 ते 50 वर्ष वयोमर्यादा तुमची करण्यात येणार आहे आणि शैक्षणिक पात्रता सुद्धा कमी करण्यात येणार आहे. तर सकारात्मक पाऊल उचलण्याबाबत सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. यावेळी या बैठकीत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती माधवी सर देशमुख मॅडम, तसेच भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष श्री अनिल दुरानी आणि विभागाचे इतर पदाधिकारी आणि संघटनेचे इतर पदाधिकारी सुद्धा, कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका, कर्मदत्नीश या सुद्धा या ठिकाणी मीटिंग मध्ये उपस्थित होत्या. 7 एप्रिल 2026 म्हणजे कालचं 5:30 वाजताची मीटिंग पार पडल्यानंतर हे सकारात्मक बातमी आपल्या जवळ आलेली आहे. परत काय म्हटलेलं आहे बघा, काय चर्चा झाली. भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत बैठकीच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे. चर्चा केली, अंगणवाडी परिवीक्षिकावर असलेल्या जबाबदारी आणि त्यांना मिळणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या संदर्भात ही बैठक पार पडली आणि याच्या संदर्भात नवीन GR सुद्धा काढला जाणार आहे. ओके, GR सुद्धा काढला जाणार आहे. म्हणजे यांनी यामध्ये जी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे ती तुम्हाला दाखवतोय वाचून, आणि हे शेअर सुद्धा केलं जाणार आहे. ठीक आहे, राज्यातील अंगणवाडी सेविकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला आहे. या पदासाठी असलेले जी संधी आहे, अनुभव वगैरे, त्या संदर्भात
शिथिलता देण्यात आलेली आहे, वयोमर्यादा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या ग्रामीण भागामधील अंगणवाडी सेविका आहेत आणि शहरी भागामधील अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी अंगणवाडी परिवीक्षिका बनण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. याच्याकरिता नवीन GR सुद्धा काढला जाणार आहे आणि जाहिरात याची 272 पदाची तर आलेलीच आहे. ग्रामीणची सुद्धा 228 पदांची येणार आहे. तर हा एकदा GR आला, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आलं की लगेच जाहिरात आणि त्यानंतर लगेच तुमची परीक्षा, एकच परीक्षा आणि डायरेक्ट तुम्ही परिवीक्षिका सुपरवायझर बनणार आहात. ओके, त्यासाठी फक्त 10 वर्ष अनुभव लागणार आहे. ओके, अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही, किंवा आता कंप्लीट होणार असेल तर तो सुद्धा ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामध्ये सुद्धा कमी अनुभवाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. स्वतः त्यांनी ट्विट केलेलं आहे. WCD डिपार्टमेंट अंतर्गत हे ट्विट आहे, कालचं आहे, ऑथेंटिक आहे, पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की मला सुद्धा चांगला म्हणजे समाधान आहे या गोष्टीबद्दल आणि सर्व महिलांना संधी मिळणार आहे ज्या 10-10, 12-12 वर्ष झालेली आहेत, त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत किंवा जाहिरात सुद्धा आलेली नाहीये. तर याच्याकरिता बघा, आपल्याकडे तुम्हाला आतापासूनच तयारीला लागायचं आहे. ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल. योग्य मार्गदर्शन घ्या. तुम्हाला डिटेल सिलेबस चांगल्या प्रकारे शिकवला जाणार आहे. कोणतेही बुक रीड करण्याची आवश्यकता नाही. फक्त पीडीएफच तुम्ही जर अभ्यास केला तर नक्की तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत. TCS किंवा IBPS कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम होणार आहे. पुढच्या महिन्यात जाहिरात आली मे किंवा जून मध्ये, तिथून पुढे 3 ते 4 महिन्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे. तर हिचीच बॅच आपल्याकडे ICDS आणि पोषण अभियानाची चालू आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जातील. टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स असतील, PDF नोट्स देणार आहोत. त्यासोबतच तुमचे लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड वेळा तुमच्या वेळेनुसार पाहता येणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे. 1 ते 2 दिवसामध्ये हा GR प्रसिद्ध होईल. तर GR प्रसिद्ध झाल्यानंतर परत एकदा आपण अपडेट तुम्हाला देणार आहोत. तर स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ही माहिती मीटिंग मध्ये सादर केलेली आहे, ते पार पडलेली आहे. सकारात्मक निर्णय झालाय, तो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रयत्न होता. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. ओके, थँक्यू.